तर फायनली आज आपण निघालो होतो आपल्या घरून हॉस्टेलला जाण्यासाठी, कारण आता बऱ्याच दिवसाची सुट्टी आपली झाली होती. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडको म्हणून आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता 8 दिवसाच्या सुट्टीनंतर आपण निघालो होतो आपल्या हॉस्टेलला जाण्यासाठी. आता जसं की तुम्हाला माहिती, येताना आपण गाडीवर आलो होतो, त्यामुळे जाताना पण आपण तसंच जाणार होतो. त्यामुळे घरच्यांची सगळ्यांची भेट घेतली ना आपण पण निघालो होतो आपल्याला जाण्यासाठी. आता तसं बघायला गेलं तर आपल्याला सकाळीच निघत होतं, पण आपण काही निघालो नव्हतो. त्यामुळे संध्याकाळी 3 वाजता कसं तरी निघालो होतो आपण गावाकडून आपल्या, कारण घरून हॉस्टेलला जायचं म्हणल्यानंतर तर एकदम बोरिंग वाटत. आणि त्यात जाताना आपण आधी पेट्रोल टाकून घेतलं, कारण 300 किलोमीटर आपल्याला जायचं होतं. आणि तेवढ्याच जाताना बाहेरनं वरदविनायकचं दर्शन करून घेतलं होतं, कारण पहिलेच आपल्याला जाण्यासाठी उशीर झाला होता आणि त्या जर थांबला असतो मग तर अजून टाइम गेला असता. आता तुम्ही म्हणशाल एवढं रुमाल पॅक करून कमवून, तर आहे ना आपल्या रोडला पण इतकी खतरनाक घाण होती ना, आणि त्या तिकडे रोडचं काम चालू होतं त्यामुळे धूळ पण लय होती. आणि तेवढं तिकडे समनापूर मध्ये आल्यानंतर समनापूरचा सुप्रसिद्ध वडापाव खाण्यासाठी थांबलो होतो. आता कोण कोण इथं वडापाव खाता येताना तेवढं कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्याला. आणि बाहेरचं खायचं म्हणल्यानंतर आपला सागरबाई काय सुट्टी देत नाही, त्यामुळे मी पण काय मागं थांबलो नव्हतो. आणि तेवढं तर जिकडे पुढे आल्यानंतर आता वडापाव खाल्ला म्हणल्यानंतर चहा तर आपल्याला घ्यावा लागन. आणि त्याचमुळे ना 1 तासाचा प्रवास झाल्यानंतर आपण परत चहा घ्यायला थांबलो होतो, कारण तुम्हाला तर माहिती सगळं होईल पण चहाला आपल्या काही सुट्टी नाही. आणि त्याच्यानंतर आपण पोहोचलो होतो पुण्यामध्ये ना. आल्यानंतर पहिलेच आपल्याला ट्रॅफिक लागलं होतं. आता पुणे म्हणल्यानंतर ट्रॅफिक तर लागणार, तो काही विषय नव्हता. आता व्लॉगला करतो इथेच एंड. व्लॉग जर आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर करून टाका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.